हाय, गुड नाईट, शुभरात्री सर्वांना. हाय आजी. हाय हाय. तुम्ही हाय का नाही तर म्हणून तसंच ठेवलं. माझं डोळं किती भारी चमकतं. पेटवायचं गुरा. आता थंडी वाजायला लागली दे. माझं डोकं दुखतंय. शोक करायचा आता शोक. म्हणजे सगळंच होतं. कसं झालंय खाली बसून सांगा. मांजरा बाहेर जाऊ नको. काम तर होत नाही आणि दावत जी असूया किती किती होता. तुझी म्हणा तुला अजिबात होत नाही काम, पण तू काळजी नाही करते राजू. तू सुखी राहा. काम होत नाही बस कटाय की तू लवकर ग. आणि ती एवढा मोठा बांध पुण्यात आपला कापला पण म्हणजे कापायच नव्हता अरे पाहिजे. काप केला का बाण तुझ्याशिवाय कोण कापायचं होय हो. बापू तुम्ही कापत जावा किंवा राजश्री शिवाय कसं कापायचं. राजश्री नाव आहे तिचं राज आपलं. मी म्हणतो पहिल्यापासून सवय लागली राज आवडीने आवडीने आवडीनं. हा लाडानी येडन गुडानी बोबड म्हणते गुळानी गुळानी. आई ग आजी किती लाडाची. बापू लय लाडाची. पदशीर चहा प्याया होईल. आता उद्याच्याला सकाळचं जायचंय लवकर वाईट भिजवायला. लय बी पाठत जाऊ नका गार 9 लागतंय. वाजता बघा आजीला किती काळजी. आणि मला वाटतं लांडग्याचं भ्या वाघ नाही तर आमच्या इथं, पण लांडग्याला मी लय भिजतो. मला एकदा आडावलं होतं. बोरीला आमची बाग होती द्राक्षीची. आपल्या बागा पण होते वय. मग काय यार काय बी केलंय ना, काय ठेवलंय नाही. मला तर माहिती नाही. पण काय होतंय बाग ही काय नको कमन. कोंबडा तरी अहो पहाटे 4ला बाग देतो, पण बाग मुळे 2लाच उठावं लागायचं. द्राक्षीचं नाही हो जुळत. मला आता शिकवलं आपण पण पहिलं बागायतदार होतो. आर सगळ्याच्या आधी बाग होती द्राक्षीची, कोणाकडे नव्हती वस्ती. हा डाळिंब माहिती मी सगळं बघितलं. सगळं केलंय आपण, काय नाही ठेवलं. त्यावेळेस आता कळत ऊस होतं केला ग, आणि डाळिंब नमस्कार समद्यांना. मला हा चहा हिथंच की त्यावेळेस मला कळत होतं. अहो, तेच आहे. मराठी गई असल्यावर आता गई आल्यावर साय खायचं वर का हिरबळ बघून ही म्हणली आता साय खाल्ल्यावर सांगते कसं काय. हा. ह्यांना न माहिती आता गुरं ऐकली ना का? हा. आणि हसून बर का मी लबान नाही बोलत. हसलं ना म्हणजे सगळं हसून खेळून राशनली. हा मला पहिल्यापासूनच सवय आहे बापू हसायची. म्हणाय गेलं तर आपण दोघं साय खायचं ठरत. आणि बघून ते चमक्याने खरडायचं असं नकाने नाही. आता साय काढायचं, खायासारखं दूधच ठेवणार नाही ना मी. नका का ठेवा ना माझे काय. आजी आपल्या दोघांना सारखी बोका बोका म्हणून आपल्याला चिडवायची. भाकरी मी खाऊ फक्त वाटत चहा नाही. पुरतं दूध मोजून आणि ठेवणार. पहिल्यापासून आहे ना लबाड नाही. मला जसं कळतंय तसं आमच्यातलं दूध बंद नाही. ती आता गुरं ऐकली ती केली. आता 2 कालवाडी इकली भाई नाव कसं आहे दमून जातो जीव आम्हाला ऊस त्याच्यामुळे लावायला कण पडतंय. ऊसाचं नाही काय. लागतंय. हा काय नाही ते हाय ते बी लाव. आजकाल लय यावं आमची. यांना माहित बी होत नाही. बाजरी पेरली बी आणि खोरपाय आली बी शी म्हणतात बाजरी कवा पेरायची. हे अशी बोलते ती उलट बी सुद्धा म्याच आणलं. हा काय नाही आणलं असं. तुम्ही आपल्या मोठे माणूस तुम्हीच आहे ना. हाय पण काय बी मोठ्या माणसाने केलं पाहिजे. आम्ही तुम्हाला माहिती होऊन देत नाही स्वयंपाक केलं. तुम्ही खायला देता की डायरेक्ट बापू. तुम्ही ती घेताना काय केलं राहते तो लबान नाही बोलत. कालवण घेताना म्हणली कमी आणि सकाळी तसंच वर रात्री होते का जेवताना तुमच्या? लबान नाही. रात्री होते का? बघा कशी भांडतात. कारलं ती होत ती दिवशी आणि कारलं हो का रात्री पार संध्याकाळपर्यंत होत परवाच. किती झाकून ठेवलं टोपल्यात वर. तसं नाही पण किरकिर नसावं. ती चावायचं. अर्धा तांब्या गॅस वाटायला पाणी. हा पाताळ असलं तरी चालेल. हा मग बापू का काल खाल्लं नाही. हा काल का खाल्लं नाही. काय किती मेनू केलता आजीने भारी भारी. आता काल मी जेवायला गेलो लाकडीला वडापाव खाऊन आलो तुम्हाला सोडलं आणि हिला घालवाय गेलो आणि आलो माघारी. अगं ती काल सकाळचं गेल्या दिवस मला. काय बापू आव झोपलो निवांत वर राहणार. कुठलं तवा गेला असता हिंडायचं मनीषाच्या तिकडे गेली. मला वाटलेलंच. हा मनीषा तिकडे गेली तू गुजबायला पण ती गेली सातारला तवर. हे हुकलं. मग काय गाठच पडली. मग काय खंडोबाला गेलते. मग बापू असं द्या, संजय आजीच्या चहा आत मामाच्या पितो तिकडून गारवा आला आहे. बोला ह्यांच्या बरं. ह्यांच्यावर बोला ह्यांच्यावर बापू शिवाय मजाच नाही पण. बापूचं आमच्या
मम्मी माझं डोकं दुखतं इथं. सांगताच सोय नाही बाया, काय खरं नाही. असू द्या. बापू? नमस्कार समद्यांना सुखी राहा कुठं जायचंय बापू तुम्हाला? झोपणार आहे. मला तर घरात यायची चोरीच झाली बघा कशामुळं. मोबाईल मागते ते आता बघत मोबाईलच बसतो. येणार. नाही बघा, 50% तुम्ही charging नावच का आहे. काढलं? 25% मी संपवलं. बापू तुम्ही नावच का काढलं आजी समोर मग? बघायच्या बातम्या सातम्या. ती सगळी पात खराब का पिवळी पडली. बापू सातव्या कशाला बघताय? नमस्कार समद्यांना सुखी राहा. काय इकडं आता? नाही नाही बापू तुमची एक चुकी झाली, तुम्ही नावच नव्हतं काढायला पाहिजे. काय झालं मग? अगं त्या येईल उपाय पड. ही मांजराला लईच याड आहे. बाहेर नको जाऊ. कुत्रीत म्हणलं सांगतो पण. तिला माहितीच नाही चल मानल्यावर मग कसं होते. 4 वेळा बाहेरच जाते नुसती. काय काम असतं काय करू बाहेर. तिचं बाहेर काम आहे, तिला काय माहितीच नाही कसं काय असतं ते. नेनुल्या दे आपला सरा जवळ आता सागा. होय गं, तू टाकती ना तिकडं. कालवण टाकते की. कढई घासायची राहिली की मग दुसऱ्या कढईत करावं म्हणलं. ही मारच खाणार आहे आता माझं. जाऊ दे त्यांना कुठं जायचं तिथं बरं. कुत्रीत बाहेर ग. तिला कळा ना का मग कुत्री बाहेर येते. तिला दिसते दारात कुत्री बसते तरी बाहेर जाते या. बर असू द्या, बाय बाय. कालवण तुला माहिती नेणं हाय वाचवाय मला. आता करायची बटाट्याची भाजी भाकरी. किती कटाळ येते का नाही आता. मोकळं 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 आज जवळजवळ 2-4 दिवस झालं मोकळं काढून बदच नाही. त्याच्यामुळे आता करायची बटाट्याची भाजी. पातळ भाजी आणि बाजरीची भाकर कर. मस्त पैकी कांदा आहे आपलं. मस्तपैकी झाला आजचे दिवस काय बाहेर रसमाचा आणली उद्याच्या. मम्मी मी पण उद्या हॉटेलवर येणार. कशाला मला काय घरी कामच यायला नाही. उशीर होतो बाळाले. असू दे. 1 वाजते नुसतं चालतायचं. काय करायचं येऊन अभ्यास करायला. 3-4 आठवडे झालं मी आली नाही हॉटेलवर. काल माझी फ्रेंड आली, मला यायचं होतं पण ती पण नाही आली. इंदापूरवर आली ती. त्याच्या भावाचा बड्डे झाला म्हणून. होय. रात्री काय सांग बर्थडे आता उद्या त्याला करा बरं का बर्थडे कोणाचा असलं तर उद्या हॉटेल चालू मस्त पैकी. आता बंद नाही होणार. एवढा मार्गशीर महिना संपला की एकदा चालू झालं की आता ह्यांना काठी येऊनच उभा राहते हॉटेल जर बंद केलं तर. बघा हा व्हिडिओ टाकायला झाले बर्थडेचं सगळं. आता उद्या टाकते. हा उद्या त्याला कोणाला बर्थडे हे काय कोणाचं काय कार्यक्रम असला तरी या बरं का. आता कसं आजचे दिवस झालं मार्गशीर महिना आता संपला आणि मार्गशीर महिना संपला की यांना कसं सुट्या कशा घेते तीच बघते आता. अहो कशाला सुट्ट्या घ्यायच्यात पण आता थोडं गुरुवार ठेवावं लागतंय बंद. माणसं लगेच कमेंट करते ती. काय तुम्हाला सांगायचंय माणसं काय कशी जगून देत नाही ते. असून बाया त्यांचं बी खरं या. त्यांना तरी काय चुकीचं या. हे तुम्ही दोघी शेजारी आहे, मला इकडं इकडं करून. अहो शेंगदाणा पण लय थोडं येतो. आता तर बघन का नाही. मम्मीला का आपण मला येतं तांदूळ. मी दोघांना येताना आणलं असतं की. तुम्ही काय बोललोच नाही. आज आहे तर चेक फोडायचे शेंगा नेणून दोघीने उलसत फोड जातात सकाळच्या पुस्तक तरी होय ग मम्मी, माझं इथं डोकं का ग दुखतंय. थोडं आधी शेंगात फोडावं लागतं ना मग थोडंसं असं की शेंगदाणा आता बटाट्याची डाळ घालून. आणि लय उलसक इथं टाकायचं कच्च उलसत फोडून. का मला माहिती आहे मम्मी का मी बघायला गेले. आम्हाला ती ड्रेस मग तवा परा. असू द्या, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. गुड नाईट. सगळी 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 कुठं आहे ते तो तिथं गोठोड्यावर मांडला बघा चली तवा. आता भाकरी चढली रेसमाने हाताखाली केलं म्हणजे मला बरं वाटतं. नाही रोज मी हाताखाली देतेच नाही काय मला. तू तिची बाया तू एक काम 10 वाऱ्या करावं हाका मारून मला नको होतं. आज अभ्यास पण करणं इम्पॉर्टंट आहे. मला मॅडम असली गेल्यावर शाळेत हानती ना, काय सांगू तुला. असं गुडगुड करताय का नाही एखाद्या बारी. नाही म्हणजे हाणत नाही तर पण एखाद्या वेळेस चुकून ह्याच्यात ना अभ्यास राहिला, लक्षात न गेला, ह्याच्यात राडत किंवा झाला नाही ना, लगेच छाड्या भेटतात. नुसती जुळ किती या. आणि मम्मीला एखाद्या वेळेस फोन केला ना, मम्मी माझं पर काय सांगू. असू द्या बरं, बाय बाय. आज लय दुसरं